तर नमस्कार मंडळी, मी सौमित तुमचं स्वागत करते मानकरी कोकणचा मानकरीवर. आणि तो पहिला मानकरी होता तर मला कोकणचा मानकरी जास्त लक्षात राहत नाही आहे. बाकी आज जरा ऊन पडलं आहे, पाऊस रोजच असतो. आज जरा वातावरण चांगलं आहे ॲज यू कॅन सी. आणि इकडे शेती वगैरेचं काम चालू आहे. तिकडे ट्रॅक्टर ठेवला आहे तो बघा. या तो मळ्यात आमचा म्हणजे जरासा एरिया आहे याची शेती बिन चांगल्या प्रकारे होते. पहिले इकडे करत नव्हते, पहिले पुढे पुढे करायचे. त्यावेळी मात्र इथे जवळच करायला घेतले यांनी. आज वारा खूप जोरात आहे, झाडं हलत आहेत. खाली वारा खूप जोरात आहे आणि पाऊस तेवढा नाही आहे. मी असं आलो होतो दाखवायला शेती वगैरेचं काम. तर मंडळी, आता आपल्या इकडचं काम आहे, म्हणजे तर आपल्या घराचं काहीतरी बांधकाम करायचं आहे. आणि त्यासाठी आम्ही रेती आणून ठेवली आहे बघा, पाहू शकता. तर रेतीवर कपडा फेकला आहे, म्हणजे कारण पाऊस आहे ना, पाऊस असून माती भिजेल. रेती इकडे पण आहे, ते आणि दोन जागेवर आहे. आज ऊन खूप चांगलं पडत आहे आणि कपडे पण सुकत आहेत. आम्ही इकडे लावून ठेवलं आहे, एक माटो टाईप केला आहे इकडे, आणि तिकडे पूर्ण कपडे वाळत घातले. घरात जागा आहेच, पण त्याबरोबर जास्त कपडे असल्यामुळे आणि घरात जास्त लोक असल्यामुळे आम्हाला इकडे पण कपडे आम्ही सुकवतो. बाकी इकडे पण रेती टाकली आहे. ही रेती म्हणजे पावसातून जो येतो वावझड, ती थांबवण्यासाठी आहे. हे बघू शकता. तर म्हणजे आता जिथे मी उभा आहे ही आमच्या घराच्या मागची साईड आहे. आणि इथे आम्ही खूप सारी झाडं लावली आहेत. मला माहीत नाही मी दिसत असेल, मी सावलीत उभा आहे, पण आता खूप सारी झाडं लावली आहेत, नवीन लावली आहेत आणि जुनी पण आहेत. तर मी ती आता तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात पहिले हे झाड हे माड आहे. माड की सुपारी आहे? माड आहे, माड. तर हा माड आहे. आणि इकडे जुने झाडं पण आहेत, इकडे पण माड आहे, इकडे पण माड आहे. आणि इकडे खालते ना ओहोळ आहे, म्हणजे व्हॉळ टाईप. इकडे झरे पण असतात, पण आता कसा हा म्हणजे बंद झालेला आहे. तिकडून पुढे जाऊन ना हा रस्ता केलेला आहे, आणि तिकडून जाऊन म्हणून तो रस्ता बंद होतो. तर इकडे हा बंदच आहे. इकडे तसं पाणी भरत नाही. आणि इकडे पूर्व कणक खाली पाणी दिसत असेल जरा जरा तुम्हाला, पण ते तेवढंच नाही आहे. तर आमचे हे सुपारीचे झाडे आहेत, हे खूप जुने आहेत. झाले आहे ना बराचसे वर्ष, 4-5 वर्ष तरी झाली असतील. लावण्याची जागा आमची चुकली आहे. बाकी ही आहे कढीपत्त्याची पानं. खूप मोठं आहे झाड. हे आमचं माड ज्यादा खूप मोठे झालेले आहेत. आणि हे आम्हाला नारळ प्रोड्यूस करून देतात. नारळ ह्यानी खूप येतात, याने तेवढे येत नाही, अडसरा वगैरे येतात. पण हे झाड आम्हाला, हे माळाचं झाड खूप जास्त असतं. हे आमच्या चिकूचं झाड आहे. चिकू खूप जास्त प्रमाणात लागतात ह्या झाडावर. आणि हे एकच आहे झाड आमच्याकडे. चिकू वगैरे सगळं असतं. आम्ही इकडे स्टोरेज एरिया कसं वापरलं आहे त्याला, चिकू वगैरे देतं. आणि इकडे आमचं आणखी एक झाड आहे, आणि हे आबोली आहे. ही सगळी दिसते ना तुम्हाला, सगळी नाही, इथपर्यंत आहे. ही जी दिसते ती आबोली. ही आता नाही, पण मग उन्हाळ्याच्या टाईमला वगैरे ह्यात फूल येतात. आणि हे केळीचं झाड तिकडे पण आहे, ते पाहू शकता तुम्ही, केळीचं झाड. आणि इकडे आम्हाला आता नागपंचमी जवळ येत आहे, त्यासाठी हळदीचे झाड आहे. खाली हळदीची मुळं असतात आणि त्यातून हे झाड होतात, बघू शकता. यांनी पातोळी करतात, जर तुम्हाला माहीत असेल तर. बाकी इकडे फणस पण आहे आमचा. तिकडे पण फणस होते, 4 होते, पण ते आता आम्ही तोडले आहेत कारण घरावर असे येत होते. बाकी इकडे हे पाहू शकता, पपई
तेवढीशी मोठी झाली नाही, पण जुनी आहे. जुनी म्हणजे हाली लावली नाही. बाकी हे पण झाड हाली लावले. हाली म्हणजे आता महिना झाले असेल, महिना म्हणजे जास्त वेळ झाला असेल. हा पण माड आहे. इकडे केळी, बाकी इकडे छोटे छोटे प्लांट्स लावलेले आहे. जास्वंद आणि वेली वगैरे आहेत. कसले कसले आहेत ते मला माहीत नाही तेवढं शकता. ॲलोवेरा पण लावलेला आहे. आणि इकडे खूप सारी केळी लावलेली आहेत. आमचा आंब्याचं झाड जो की वाढतच नाही तेवढंच आहे. बाकी इकडे पण खूप सारे आम्ही माड लावलेले आहेत. हे पण माड हे प्रोड्यूस करत नाही अजूनही, पण खूप वेळ झाला आहे त्यांना. हा पण माड आहे, हा पण आहे. आणि हे झाड पडलं होतं आमच्या घरावर. हे आमचं नाही आहे, एक बाजूच्या लोकांचं आहे. आणि मग हे पाडलं होतं त्यांच्याने अजून काय नेलं नाही. याच्यात वाळवी लागली आणि पूर्ण हे काय झालेलं आहे तरी अजूनही यांच्यानी हे झाड उचललेलं नाही इकडून. बाकी इकडे पण केळी आहे 10-12. बाकी इकडे पण फणस आहे. माडाच्या पाठी तुम्हाला दिसत असेल हा तो फणस. बाकी एवढेच झाड आमचे आहेत. झाड आहे इकडे आमचं. आणखी एक झाड होतं चाफ्याचं, ते काय मेल आहे. पण हे मला वाटतं लिंबाचं झाड आहे. आता कळालं मला, लिंबू. हां आता लक्षात आलं. तर इकडे थोडीशी झाडं लावलेली आहेत. हे एक झाड आहे छोटंसं, मला नाव माहीत नाही याचं. बाकी इकडे लाल भाजी आलेली आहे जी काय आपल्या आपणच आली आहे लागते. बाकी इकडे पण माड आहे. आणि हे आमचं सागम काय तो असतो तो आहे. पण आता पडला आहे बघा, बँड जाऊन तसं झालं आहे बघा. सागाचं झाड आहे. बाकी इकडे आमच्या शेजारच्यांचं पूर्ण बाग आहे. आणि इकडे ही वाले फुलं खूप आहेत, खूप सारी फुलं आहेत. आणि इकडे अळू पण आलेला आहे. अळूची भाजी जर तुम्ही खाल्ली असेल तर मला माहीत असेल. अळू यावर ब्लॉग मी नक्की बनवेन. जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर बाकी हे 2 झाडं दिसतात ना, हे लावायचे आहेत, अजून लावले नाहीत. हे एक, हे पण माहीत नाही. काजू असेल, काजू नाही, पाणी वेगळं दिसतं आहे. आणि हे फुलाचं झाड आहे गुलाबी आहे. ते हे 2 झाडं लावायची आहेत. बाकी इथं पण आम्ही आर्टिफिशियल झाडं लावली आहेत. हे बघा, हे यांना फुलं लागतात. पण आता पावसाळ्यात हे कसे झाले आहेत पाहू शकता. ऊन तसं लागत नाही आहे. हे बाहेर जात आहे तिकडे बाहेर. इकडे ह्यांनी सावळी पडते ना, ते इकडे पण सेम ना. आता इकडे पण फुलं आहेत. आणि हे पाहू शकता, हे वाली फुलं आहेत पांढरी. यांचं नाव काय आहे मला लक्षात नाही आता, पण मला वाटते की ही फुलं खूप चांगली आहेत. आमच्या गणपतीला खूप कामाला येतात. गणपती आता यंदा का आमचा कमी आहे, आजोबा ऑफ झाल्यामुळे. पण इकडे खूप सारी फुलं आहेत आणि गणपतीला ही वापरतो फुलं. तिकडे आहेत, दाखवतो मी तुम्हाला. हे पाहू शकता सगळीकडे आहेत, वर पण आहे. खूप जास्त लागतात ही फुलं आणि खूप चांगली आहेत फुलं. बाकी ही पण झाडं आहे, यांचा उपयोग तर काय नाही. तर गावचे लोक आले होते, गेले आहेत ते. आणि हे पाहू शकता इकडे पण खूप सारी झाडं आहेत. आणि इकडे पण आहे. आणि ते तिकडून दाखवलं होतं, हा पण एक माड आहे. आणि हा पण आपल्याला नारळ देतो. आणि हा सगळ्यात पहिला नारळ आहे, म्हणजे माड आहे तो नारळ देतो. माफ करा. तर इकडे पण आर्टिफिशियल झाडं आहेत, ते बघू शकतो. इकडे पण आहे, ते गोल आहे, मी दाखवतो तुम्हाला. हे जास्वंदाचं आहे, हे जास्वंदाचं आहे. आणि हे नॉर्मल आहे. बाकी तिकडे पण जास्वंद लागला आहे, तो बघू शकता. इथे जास्वंद लागलेला आहे. आणि इथे आर्टिफिशियल वगैरे आहे. तर अशी होती आमची बागायत, म्हणजे जराशी जी लावलेली आहे ती.
आणि आपल्याला दाखवतं आता घर आमचं. हे छोटंसं घर आहे माझं. गेट ओपन करूया. तर हे घर आहे, समोर देवारा. इथे आम्ही गणपती बसवतो. नंतर तुम्हाला कळेल जर तुम्ही व्हिडिओज पाहत राहिलात तर आजचा ब्लॉग असाच आहे. बाकी भेटाय पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.